आता महागाई भत्त्याचा फरक राहिलेला असेल तर तो महागाई भत्त्याचा फरक या ऑप्शन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ओके, पुढचा घ्या सर. सस्पेन्शन ऑब्लिक डिसमिसेबल डिफरन्स पे. समजा आपल्या कोणत्या तरी एका शाळेमध्ये प्रशासकीय कारण असतो, संस्थेने एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं असेल किंवा बडतर्फ केलेला असेल आणि त्याला मान्य शिक्षण अधिकारी किंवा मान्य शिक्षण उपसंचालक यांनी त्या बडतर्फला किंवा सस्पेन्शनला प्रशासकीय मान्यता दिली असेल, जर माननीय शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक ज्युनियर कॉलेज करिता त्यांनी त्यांना प्रशासकीय मान्यता दिलेली असेल, तर तो कर्मचारी सस्पेंड झाल्यावर त्याला 50% आणि 6 महिन्यानंतर 75% त्याला सस्पेन्शन अलाउन्स हा अनुदेय असतो. हा अनुदेय असतो. आणि जर आपण त्या कर्मचाऱ्याचा तो वेतन काढलेला नसेल आणि तो काढायचा बाकी असेल तर तो सुद्धा आपण इथं काढू शकतो. ऑप्शन नंबर 1. आणि ऑप्शन नंबर 2, जर तो शाळा न्यायाधिकरण, माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय इथून त्याला त्याच्या बाजूने निकाल लागला असेल आणि त्या कोर्टाने असा आदेशित केला असेल की त्याचा उर्वरित पगार, सस्पेन्शन तुम्ही 50% दिलंय परंतु बॅक वेजेस सकट त्याला पूर्ण वेजेस त्याचे अदा करा आणि त्याला सेवेत रुजू करून घ्या, तर त्याचा तो राहिलेला, समजा तुम्ही अगोदर 50% दिला असेल आणि राहिलेला 50% बाकी असेल तर तो 50% सुद्धा तुम्ही ह्या ऑप्शन अन्वय काढू शकता. ओके. आणि शेवटचा एक ऑप्शन तिथं आहे पहा, कोर्ट केस ऑब्लिक लोकायुक्त केसेस. ओके, इथं पहा त्या दिवशी माननीय संचालक साहेबांनी जे पत्र काढलं होतं त्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे प्रपत्र 4. आपण प्रपत्र अ ब क घेतो ना, 1 2 3, तसं एक प्रपत्र 4 म्हणून सुद्धा एक ऑप्शन दिलेलं आहे. मान्य उच्च न्यायालय व अन्य न्यायालयाच्या आदेशान्वये अदा करावयाचे वेतन अनुदानाचे प्रस्ताव सादर करण्याबाबत या न्यायालयीन कोर्टाचे आदेश मध्ये पुष्कळ गोष्टी आहे. याच्यात सर्वात मोठी तांत्रिक अडचण अशी आहे की त्यांनी जे डॉक्युमेंट्स अटॅच करायला सांगितले ना, ते म्हटलंय की पिटिशनरची प्रे काय होती, म्हणजे से काय होता. फॉर एक्झाम्पल त्यांनी शाळा न्यायाधिकरणामध्ये त्यांनी ती से दाखल केली, ते से दाखल करायचं आहे. त्यावर शाळा न्यायाधिकरणाने काय आदेश दिलं ते आपल्याला तिथं अपलोड करणं आहे. ओके. सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे घटनाक्रम, म्हणजे तो कर्मचारी सेवेमध्ये या तारखेला लागला, तो या तारखेला सेवा सातत्य झाली, त्याला 12 वर्षाची वेतन श्रेणी भेटली, 16व्या वर्षी अशी अशी घटना घडली, त्याला संस्थेने सस्पेंड केलं, नंतर तो कोर्टात गेला, अशी पूर्ण घटनाक्रम तुम्हाला एक पानावर लिहून काढायची आहे आणि तो सिक्वेन्स तुम्हाला पूर्ण इथं अटॅच करायचा आहे. ऑप्शन नंबर 1, दॅट इज सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. ओके. द प्रिस्क्राइब फॉर्मेट ऑफ द ज्युडिशियल केस फॉर्म. आपल्याला प्रपत्र 4 मध्ये त्यांनी एक फॉर्मेट दिलेला आहे. हे पण साहेब तुम्हाला आता हे बैठक संपल्यानंतर हा पान तुम्हाला शेअर करतील नक्की. तो फॉर्मेट तुम्हाला इथं प्रिस्क्राइब फॉर्मेट ऑफ द ज्युडिशियल केस फॉर्म मध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे. कोर्टचा जजमेंट, त्यामध्ये मान्य शाळा न्यायाधिकरण किंवा नंतर तो उच्च न्यायालयात गेला असेल किंवा तो मॅटर सर्वोच्च न्यायालयात गेला असेल, तर शाळा न्यायाधिकरण, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय असे तिघही कोर्टाचे निर्णय तुम्हाला तिथं ऑर्डर, म्हणजे त्यामध्ये निर्णय काय दिलं कोर्टाने तो तिथं तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर पहा पिटिशन. पिटिशन म्हणजे याचिका, म्हणजे काय से काय होता तो पिटिशनरचा, त्याचं म्हणणं काय होतं. समजा आता इथं 3 केसेस, एक अडचण अशीच आहे की कोण एखादा कर्मचारी सुप्रीम कोर्ट पर्यंत गेला तर त्याचे 3 पिटिशन झाली. शाळा न्यायाधिकरण, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, तर ते 3 पिटिशन तुम्हाला इथं अटॅच करणं आहे सर. आता एक एक पिटिशन 30-35 पानाची असती. 30-35 पान शाळा न्यायाधिकरणाचे, 30-35 पान हायकोर्टाचे आणि 30-35 पान सुप्रीम कोर्टाचे. आणि हे सर्व पान तुम्ही जर स्कॅन करून करायला गेले तर ते होतात 50 MB, 100 MB, 200, 250 MB. आणि तिथं त्यांनी 500 KBच ही एक क्षमता दिलेली आहे. हा आज तारखेला एक प्रॉब्लेम आहे, ही शालार्थ मध्ये अडचण आहे. ओके. यामध्ये फायनल ऍफिडेव्हिट म्हणजे शासनाने काय ऍफिडेव्हिट त्याच्यामध्ये दाखल केलं आहे त्या पिटिशनच्या विरोधात, ते तुम्हाला इथं करायचं आहे. आणि अदर डॉक्युमेंट मध्ये त्यामध्ये अजून काही निर्णय झाले असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अटॅच करणं आहे. या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात किचकट म्हणजे हे न्यायालयीन प्रकरणाचे जे देयके आहे सर, हे सर्वात अवघड आहे इथं. म्हणजे डॉक्युमेंट अटॅच करायची अडचण आहे. त्यामुळे इथं मी फार तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो. 500 KB पासून जर ते वरती वाढलं तर ठीक आहे,
नाही वाढलं तर ऑर्डरमध्ये एक पान जोडून द्या, पिटिशनचा पहिला पान जोडून द्या आणि त्याचे पूर्ण पानाचं हार्ड प्रती प्रस्तावासोबत तुम्ही दाखल करा, जेणेकरून आव्हाड साहेब सुद्धा इथं शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बोलतील की बाबा तिथं मर्यादाच 500 केबीची होती, त्यामुळे आम्हाला हे पूर्ण पान अटॅच करता नाही आले, तर त्याची हार्ड प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला देतोय, हे पहा आणि हा बिल अप्रूव्ह करा. आपण कोणताही कागदपत्र, एकही कागदपत्र कमी जोडू नका. जर एखादा कागदपत्र कमी जोडलं आणि आपला प्रस्ताव संचालक कार्यालयामधून रिजेक्ट झालं तर सर या वर्षी आपल्याला दुसरा लॉट नसणार आहे. हा देय डायरेक्ट पुढच्या वर्षी मार्च 26 मध्ये पारित होईल. बा जे मार्च 25 मध्ये पारित होणं अपेक्षित आहे त्याला मार्च 26 होईल, जेणेकरून फक्त आपल्याला कागदपत्र तिथं जे जोडायचं सांगितलंय 2, 3, 4, आपल्याकडे 2 कागद जास्त असतील तर कृपया त्या प्रस्तावाला जोडून द्या. हे इथपर्यंत माझा प्रेझेंटेशन होता. आता सर्वात महत्वाचा, जर एखाद्याला एखादी अडचण असेल तर मी एक 5-10 मिनिटं देतो सर. 2-5-10 क्वेश्चनचे आपल्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. हा एक शेवटचा ऑप्शन राहिलाय सर. एक मिनिट सर. एक शेवटचा ऑप्शन आहे पहा तिथं, करंट फायनान्शियल इयर. आता सांगितलंय की आश्वासित प्रगती योजनेचा जानेवारी-फरवरीचा फरक आपण प्रपत्र अ मध्ये काढलाय, परंतु एखाद्या कर्मचाऱ्याला ठराव आता समजा ऑगस्ट मध्ये भेटला, परंतु त्याचा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या 5-6 महिन्याचा त्याचा फरक बाकी आहे, तर तो फरक इथं तुम्हाला टाकता येतो. परंतु इथं प्रशासकीय मान्यता आपण या वर्षाचीही टाकली तर तो ऑप्शन प्रपत्र अच घेतो. तुम्हाला इथं दाखवतो का. तर आता ऑगस्टची तारीख टाका. समजा या कर्मचारीला 1 ऑगस्ट 2024 दिला असेल तर तिथं प्रपत्र अ येणं आवश्यक नाहीये. तिथं प्रपत्र अ येतोय. प्रपत्र अ म्हणजे तो थकीत मध्ये चाललाय. चालू आर्थिक वर्षाचे देयके हे पुण्याला जात नाही. चालू आर्थिक वर्षाचे देयके माननीय वेतन अधीक्षक यांना अधिकार आहे पारित करण्याचा, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं ही त्रुटी आहे. ही त्रुटी सुद्धा मी कळवलेली आहे. 1-2 दिवसात ते बदल होईल. कोणाचे चालू आर्थिक वर्षाचे बिल असतील त्याच्यावर सोल्युशन काय ते थांबून घ्या. सध्या ते थांबून घ्या आणि थकीत देयक कंप्लीट करा. आव्हाड साहेब सुद्धा पुण्याला बोलतील की बाबा अशी आहे, त्याला सॉल्व्ह करून द्या. ओके, तर हे पूर्ण झाले माझे ऑप्शन. आता तुम्हाला प्लीज एक 2-5 क्वेश्चन्स घेतो. नक्कीच एक जण कोणी विचारा. मी मार्गदर्शन आणि माझ्याला शक्य असेल तर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो सर. हॅलो सर, आपला तो प्रश्न राहिला एक जणे बोला सर. एक जणे, 4 जणे बोलले तर ऐकू येणार नाही. बिल ग्रुप संबंधी अडचण होती सर. बिल ग्रुप संबंधी काय म्हटले सर. बिल ग्रुप सर, बिल ग्रुप कोणतं टाकायचं दरवेळेस, कोणाचं प्रमोशनचं, वरिष्ठ वेतन श्रेणी त्याच्या संबंधी डिटेल्स माहित नाही सर. एक मिनिट. हे पहा सर, हे पहा. मागच्या वर्षी आपण आहे ना सप्लिमेंटरी बिल ऑनलाईन केलेले पहा. हे आठवतं का तुम्हाला. हो त्यावेळेस आपण बिल ग्रुप बनवलेले आहे सर तिथं. तेच कंटिन्यू करायचे. आता फॉर एक्झाम्पल तुमची ऐकून घ्या. एक तुमची 100% शाळा आहे, बरोबर. तर तिथं तुम्हाला लेखाशीर्ष आहे 442, बरोबर. आणि परंतु तुमच्याकडे एक 5-6-7ची तुकडी पण आहे, तिसरी तुकडी समजा, ती अंशतः अनुदानावर आहे, 20 वर किंवा 40 वर किंवा 60 वर, असं करायचे जरा. तर तुमच्या शाळेला 2 लेखाशीर्ष आहे, 442 आणि 3379. परंतु तुम्ही ज्या कर्मचाऱ्याचा फरक किंवा वेतन काढतोय ना, तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे ना, तो 442 आहे का 3379 आहे. हा, तर त्या हेड मध्ये त्याला ऍड करा. आता सर्वात महत्वाचं तुम्ही विचारलं की तो सप्लिमेंटरी बिल ग्रुप कुठून तयार करायचं आहे. तर आपल्या शालार 1.0 मधून बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये जायचं, तिथं लेखाशीर सिलेक्ट करायचं आणि त्याला सप्लिमेंटरी बिल ग्रुप म्हणा आणि सेव्ह करा त्याला, तर तो बिल ग्रुप ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जातो सर. दाखवता स्क्रीनवर दाखवता. प्लीज एक जणे बोला. मागच्या वर्षी हे 4 जणांचं मी पाठवलं होतं वरिष्ठ वेतन श्रेणीचं. त्यातला एक हा जो ऑर्डर जनरेट केला आणि 3 रिजेक्ट केलेत. मग आता मला हे ऑर्डर जनरेट केलेलं त्याला काय करता येईल. हॅलो, ऑर्डर जनरेट जे केलेली आहे ना त्याला वेतन पथक कडून तुम्हाला पुन्हा रिजेक्ट करून घेऊ शकता सर. ओके सर. ओके इथे ब्रोकन, ऐका ब्रोकन आयडी नंबर द्या. पत्रामध्ये सुद्धा ब्रोकन आयडी नंबर द्या. तर ते ब्रोकन आयडी जर तुम्ही दिलं ना तर ते अप्रूव्ह झालेलं असेल तरी सुद्धा वेतन पथकच्या लॉगिन मधून तो रिजेक्ट करता येतो. ओके. रिजेक्ट केल्यानंतर नव्याने सबमिट करू ना सर. हा, नव्याने प्रश्न आहे. ओके. थँक्यू. हॅलो सर, एक प्रश्न असा होता.
सर की जर समजा एखाद्याला प्रशासकीय मान्यता अप्रुव्हल भेटलं 2020 ला आणि त्याचं शालार्थ बनलंय 2024 ला, हा मग तो कशामध्ये टाकायचा? बरोबर आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की प्रशासकीय मान्यता अन्वयच प्रपत्र अ, ब, क येणार आहे. बरोबर आहे. शालार्थ नुसार नाही. ऐका ना, सांगतो ना सर, ऐका ना. प्रशासकीय मान्यता शालार्थ आदेश नाही. प्रशासकीय मान्यता त्याचा वैयक्तिक मान्यताचा आदेश क्रमांक व तारीख आहे. तुम्ही समजा 2020 ला समजा त्याचा 15 जून 2020 ला त्याला वैयक्तिक मान्यता भेटली असेल आणि ती ऑर्डर नंबर समजा 460 असेल, परंतु त्याला शालार 2024 ला भेटू द्या ना. प्रशासकीय मान्यता कोणत्या तारखेची आहे? 15 जून 2020 ची आहे. तर ऑर्डर डेट मध्ये 15 जून 2020 टाका आणि ऑर्डर नंबर म्हणजे त्या मान्यतेचा जावक क्रमांक ते तिथं टाका. ऑटोमॅटिक प्रपत्र ब येऊन जाईल तिकडं. तुम्हाला आणि निवड समजा- करायची गरज नाही. आणि समजा तो एम्प्लॉई जर तर कोर्टाने आवाज शालार्थ थोडं बनलंय, येत नाही थोडं. हॅलो सर. त्या हा. कर्मचाऱ्याचा जे 2020 पासून 24 चा जो कालावधी होता तो कोर्ट मॅटर होता. समजा तो एम्प्लॉई कोर्टातून त्याने आदेश घेतला शालार्थ बनवण्यासाठी, मग त्याला कोर्ट मॅटर मध्ये टाकायचं का? हो 100% सर. ओके कोर्टाच्या सर, यामध्ये कोर्टाला other अधीन deductions राहून चे ऐकून tab- घ्या सर ऐकून घ्या. कोर्टाला अधीन राहून मान्य शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी आदेश दिला असेल ना सर. हा, शालार्थ बनवण्यासाठी आदेश दिलाय मग पुढं. हा, मग ती प्रशासकीय मान्यता धरा. ओके सर. कारण की तो सर, कोर्ट एक प्रकरण प्रश्न आहे विचारायचा. आणि कोर्ट प्रकरण मध्ये मान्य शिक्षण अधिकारी यांनी तुम्हाला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ओके सर. माझा Yes, एक प्रश्न पुढचा आहे. घ्या. तर 20% शाळा आहे, हॅलो. औषध अनुदान शाळा, तर त्यांचे शाळा आता झाले, तर हा. त्यांचं जे फरक आहे बिल हा जानेवारी 2023 पासूनचा आहे. हे सांगितलं सर. टोटल मंथली बिल मध्ये 1/1/23 ते 28/2/24 पर्यंतचा फरक घ्यायचा आहे. 1/1/23 ही तारीख तुमची प्रपत्र ब मध्ये जाईल सर. ओके. आणि सर, त्याच्यानंतरचं जे परंतु- रेग्युलर प्रोक्युरमेंट टाकायचं परंतु का? ऐकून घ्या सर, ऐकून घ्या. ओके 20% अनुदानास पात्र धरलेल्या त्याचा मान्य शिक्षण अधिकाऱ्यांनी जर आदेश या डिसेंबर मध्ये दिला असेल, मागच्या डिसेंबर मध्ये किंवा आता जून मध्ये दिला असेल, तर तो ऑटोमॅटिक प्रपत्र मध्ये येईल. नाही, आदेश पाठीमागचाच सर, आहे, यामध्ये फक्त शाळा सर आता आलं इन्कम टॅक्स वगैरे कपात करण्यासाठी ऑर्डर सर एक मिनिट त्यांचा होऊ द्या ना. अहो सर एक मिनिट एकाचा होऊ द्या ना. हा बोला सर. आदेश पाठीमागचाच आहे, फक्त शाळा आता झालेला आहे. प्रशासकीय आदेश तोच टाकतो. तर ते हा प्रशासकीय आदेश म्हणजे 20% अनुदानास पात्र ठरलेला जो आदेश आहे त्यालाच प्रशासकीय मान्यता धरा. हे पहा, शालार्थ ही प्रशासकीय मान्यता नव्हे. शालार्थ नाही, आदेश हे प्रशासकीय मान्यता नाही. प्रशासकीय मान्यता म्हणजे वैयक्तिक मान्यता जी दिलेली आहे ती वैयक्तिक मान्यता तुम्हाला प्रशासकीय मान्यता म्हणून ग्राह्य धरायची. ओके. आणि मी काय म्हणतोय, तर त्यांचं जे फरक आहे फेब्रुवारी पर्यंत आपण घेतला याच्यात 2.0 मध्ये, तिथून मार्च एप्रिलचा जो तो रेग्युलर आता तुम्हाला काय म्हटलं सर की करंट फायनान्शियल इयरचं तिथं टॅब मध्ये अडचण आहे म्हणून. आताच तुम्हाला बोललो ना मी. त्यामध्ये सुद्धा मुंबईला कळवलेलं आहे, त्यावर काम चालू आहे. तो मुद्दा पण सॉल्व्ह होऊन जाईल सर. हा पुढचा प्रश्न. सर माझ्याकडे ना 40% कर्मचारी होते अगोदर. हा, तुमच्याकडे 40% कर्मचारी होते. सर थोडा जोराने बोला ना, आवाज येत नाहीये. सर 40% कर्मचारी होते माझ्याकडे. ओके ते आता 60% मध्ये गेले 2023 पासून. बरं. त्यांचा 20% फरक राहिला. तो पण त्याच्यामध्ये टाकायचा. हो, टोटल मंथली बिल मध्ये 2023 पासून बाकी आहे सर. हा राहू द्या ना सर. कालावधी कोणती असू द्या, ऑप्शन तिथून निवडा. टोटल मंथली बिल 40चा पगार झालाय त्याचा. 40 ते 60. हो ना सर. 40हून 60चा टप्प्या वाढचा नियमित फरक आहे तो. ओके. आणि दुसरा एक विषय टोटल मंथली बिल हा ऑप्शन निवडायचा आहे त्याला. ओके. आणि आणखी एक महत्वाचं आहे की एक कर्मचारी राजीनामा देऊन गेलेला आहे. सर आवाजच येत नाही मला. सर तो कर्मचारी राजीनामा देऊन गेलेला आहे.